नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सर्वेशची आई प्रॉपर्टीच्या कागदांवर सह्या झाल्यामुळे खूप खुश असते. त्यावर सर्वेश म्हणू लागतात, काय मालकीनबाई आज खूप खुश दिसताय. त्यावर त्याची आई म्हणू लागते, का खुश नसणारे, ज्या फॅक्टरीची मालकीन व्हायची इतक्या दिवस स्वप्न पाहिली ती आज पूर्ण झाली. पुढे ती म्हणते, मला तर असं वाटतं की त्या राजाला आपला बिझनेस पार्टनरच करून घ्यावं. त्यावर सर्वेश म्हणतो, म्हणजे. त्यावर त्याची आई म्हणते, राजा आणि सानिकाचे आपण फोटो पाहिले नसते तर तू या प्लॅनला तयारच झाला नसता. त्यावर सर्वेश रागावून म्हणतो, त्या राजाकडे तर आता बघायलाच पाहिजे, नोकर असून मालकासारखं वागायला निघालाय. त्यावर त्याची आई म्हणते, सर्वेश काय विचार आहे. त्यावर सर्वेश म्हणतो, बघशीलच आता. सर्वेश राजा राजा म्हणून आवाज देऊ लागतो. सरकार तिथे येतो. सर्वेश त्याला म्हणतो, एका हाकेत ओ देता येत नाही का तुला, किती आवाज द्यायला लावतोस. पुढे सर्वेश म्हणतो, जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. त्यावर सरकार म्हणतो, काय. त्यावर सर्वेश म्हणतो, ऐकायला येत नाही का, जा आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. त्यावर सरकार म्हणतो, मी का आणू, मी काही घरगाडी नाही आहे, बॉडीगार्ड म्हणून बोलवलं आहे ना. त्यावर सर्वेश म्हणतो, तू जे हे काही काम करतोयस ना ते माझ्या आशीर्वादाने करतोय, त्यामुळे मी जे काही सांगेल ते तुला करावं लागेल, आणि जर करायचं नसेल तर बॅग उचलायची आणि निघायचं. त्यावर सरकार विचार करू लागतो, ह्या सर्वेशला काय झालंय मध्ये. एकतर आप्पांचं घर घ्यायचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्यात त्यांचे 30,000 रुपये चोरीला गेलेत, ते द्यायचे, आणि ही नोकरी केली तर काय करायचं. त्यावर सर्वेशची आई म्हणू लागते, बया मला नाही वाटत की राजाला हे काम मान्य आहे म्हणून. त्यावर सर्वेश म्हणतो, मान्य नाही आहे, मग याला नोकरीवरून काढून टाकू. त्यावर सरकार म्हणू लागतो, तुम्हाला माहिती आहे मला या कामाची किती गरज येते. त्यावर सर्वेश म्हणतो, आहे ना गरज, मग जा आणि कॉफी घेऊन ये. त्यावर सरकार म्हणू लागतो, ज्या कामासाठी मला ठेवलं आहे ते काम करतोय की मी नीट. त्यावर सर्वेश म्हणतो, पण आता तुला मी सांगितलेलं काम पण करावं लागेल, जा आणि कॉफी घेऊन ये. त्यावर राजा हो म्हणतो आणि जायला निघतो. तेवढ्यात सर्वेश त्याला रिमोट दे असं म्हणू लागतो. सरकार सर्वेशच्या हातात रिमोट देतो. सरकार जेव्हा जायला निघतो तेव्हा सर्वेश पुन्हा त्याला आवाज देऊन ती फाईल दे असं म्हणतो. सरकार जाऊन फाईल घेऊन येतो आणि सर्वेश जवळ देतो. तेव्हा सर्वेश मुद्दामच रिमोट खाली पाडतो आणि ते रिमोट द्यायला सांगतो. त्यावर सरकार पुन्हा खाली वाकून रिमोट उचलून सर्वेशच्या हातात देतो. असं सर्वेशचं मुद्दामच त्रास द्यायचं काम चालू असतं. सरकारच्या ते लक्षात येतं, पण सरकार काही न बोलता सर्वेशने सांगितलेली कामं शांतपणे करत असतो. सरकार जेव्हा कॉफी आणायला जातो तेव्हा सर्वेशची आई हसू लागते आणि म्हणते, चांगली जिरव त्याची. तर सर्वेश म्हणतो, त्याच्या कर्माने मरणार आहे तो. पुढे त्याची आई म्हणते, पण बया सानिकाला जर त्याने सगळं सांगितलं तर. त्यावर सर्वेश म्हणतो, सांगितलं तर सानिकालाही इथे मोलकरीण म्हणून काम करावं लागेल. तेवढ्यात सरकार सर्वेशसाठी कॉफी घेऊन येतो. सर्वेश जेव्हा कॉफीचा कप हातात घ्यायला लागतो त्याच्या हातातनं कप पडतो आणि प्रॉपर्टीच्या पेपर्सवरती सगळी कॉपी सांडते. सर्वेशची आई म्हणू लागते, अरे तुला काही अक्कल बिक्कल आहे का, काय केलंस तू. त्यावर सरकार म्हणतो, हे माझ्यामुळे नाही त्यांच्या चुकीमुळे सांडलंय. त्यावर सर्वेशची आई म्हणते, आता तुला तर मी जिवंतच सोडणार नाही. त्यावर सरकार म्हणतो, अहो त्यात माझी काही चूक नाही आणि परत सही घेता येईल की. त्यावर सर्वेश चिडून म्हणतो, तुझ्या बापाचं घर आहे का, आणि सरकारवर हात उचलतो. तेवढ्यात सानिका तिथे येते आणि हात खाली घे असं सर्वेशला म्हणते. त्यावर सर्वेश सानिकाला म्हणतो, तू मला ऑर्डर कशी काय देऊ शकते. त्यावर सानिका म्हणते, ऑर्डर देत नाहीये, सांगते, हात खाली. त्यावर सरकार सानिकाकडे बघू लागतो. सर्वेश हात खाली घेतो. पुढे सानिका म्हणू लागते, राजा माझा बॉडीगार्ड आहे, जशी त्याच्यावर माझी जबाबदारी तशी माझ्यावर पण आहे, त्याला त्याचा रिस्पेक्ट मिळालाच पाहिजे. पुढे ती म्हणते, आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा जेवढं काही माझ्यासाठी करतो ना तेवढं तर तू बी केलं नाही. सानिका सरकारला चल राजा असं म्हणून त्याचा हात धरते आणि त्याला तिथून घेऊन जायला निघते. सर्वेश आणि सर्वेशची आई त्यांच्याकडे बघतच राहतात. सर्वेशला मात्र खूप राग आलेला असतो. त्याला आठवतं सानिका त्याला बोलते, राजा माझा बॉडीगार्ड आहे, हा जेवढं माझ्यासाठी करतो ना तेवढं तू बी कधी केलं नाही. सानिका सरकारला घेऊन येते आणि म्हणू लागते, का ऐकलंस एवढं, तुझी चूक नसताना का ऐकून घेतलंस त्याचं एवढं. त्यावर सरकार तिला विचारतो, पण तुम्ही सर्वेशला लईच बोलल्या, का बोलल्या. त्यावर सानिका म्हणते, तुझ्यासाठी. सरकार तिच्याकडे बघू लागतो. तेवढ्यात सानिका म्हणते, म्हणजे त्याने तुझ्यावर हात उचललेला मला नाही आवडला असं म्हणून ती तिथून निघून जाते. इकडे आप्पा घरी येऊन कमलला सांगू लागतात, सावकाराकडे गेलो होतो, पैशांची जुळणी होईल, म्हटलं तुला विचारावं आधी. त्यावर कमल म्हणते, झाली का सोय. त्यावर आप्पा म्हणतात, नाही
पण होईलच. काय करायचं मग? घ्यायचे का सावकाराकडनं पैसे? 10% व्याज द्यावं लागेल. त्यावर कमळ म्हणते 10%? खूप होत आहे. त्यावर आप्पा म्हणू लागता, मग काय करू? बाहेर लईच बदनामी व्हायला लागली. मला काय करावं कळत नाहीये. आयुष्यात कधीच मी असं स्वतःला डाग लावून घेतला नाही. त्यात आपल्यामुळं आनंद बी अडचणीत आलाय. तेवढ्यात सरकारचा फोन येतो आणि तो विचारू लागतो, काय झालं गाई? झाली का पैशांची सोय? त्यावर ती म्हणते की आप्पा गेले होते. त्यावर आप्पा तिला सांगू नको असं म्हणतात. पुढे कमळ म्हणू लागते, एवढी काळजी तर तुम्हीच बोला. त्यावर आप्पा नाही म्हणतात. पुढे ती सांगते, अरे तुझे आप्पा तुला सांगू नको असं म्हणताय. पण पुढे ती सांगू लागते, आप्पा गेले होते, पैशांची सोय झाली नाही, एका सावकाराकडे 10% व्याजाने घ्यायचे असं ठरलंय. त्यावर सरकार म्हणतो, असं काही करू नका. अगं सावकाराच्या जर कर्जात अडकलं तर लय अवघड होईल. तू काही काळजी करू नकोस, मी 2 दिवसात करतो काहीतरी सोय. इकडे सानिका बसलेली असताना सरकार तिच्यासाठी जेवणाचं ताट वाढून आणतो आणि घ्या म्हणतो. त्यावर सानिका म्हणते, पप्पांनी मला जेवायचं नाही अशी शिक्षा दिली, त्यामुळे नको मला. त्यावर सरकार म्हणतो, आज नाही. अहो 12 वाजले की मॅडम, काल दिली होती शिक्षा आणि कालचा दिवस संपलाय, घ्या. त्यावर सानिका म्हणते, नाही नको मला, मूड नाही माझा. त्यावर सरकार म्हणतो, मूड नाही? मग राहिलं तर मला बी उपाशीच झोपावं लागन. त्यावर सानिका म्हणते, 1 मिनिट, अरे तुला का उपाशी झोपावं लागणार आहे? म्हणजे तू जेवला नाहीस? पण का? त्यावर सरकार नाही म्हणतो आणि पुढे म्हणतो, तुमच्यासाठी. पुढे तो म्हणतो, म्हणजे तुम्हाला माझ्यामुळे शिक्षा मिळाली आहे ना, म्हणूनच ठरवलं होतं की 12 नंतर जेवूया, सॉरी. माझ्यामुळंच सगळं झालंय. त्यावर सानिका म्हणते, तुझी काही चूक नाही रे, खरं बोललं तर शिक्षा मिळतेच आणि खोटाचं नेहमी उदं होतो. पुढे तो म्हणतो, मी तुमच्या कायम चुका काढतो असं तुम्हाला वाटेल मॅडम, पण खरं तर तुम्ही खरं बोलल्या म्हणून त्याची शिक्षा नाही भेटली तुम्हाला. तुम्ही गुंड बनवले आणि तुमच्यावर हल्ला करून घेतला, त्याची शिक्षा मिळाली तुम्हाला. त्यामुळं खरं बोलणं नाही सोडायचं कधी, चुका करणं सोडायचं. पुढे सरकार म्हणतो, हा मी लई हुशार आहे आणि माझ्या तोंडावर दिसत नाही असं म्हणायचंय तुम्हाला ना, माहिती मला. त्यावर सानिका हसू लागते. पुढे सरकार सानिकाकडे बघत असतो. तेवढ्यात सानिका म्हणते, आप्पांसारखाच बोलतोस बघ तू. पुढे ती म्हणते, ते कळशी गावचे आप्पा आहेत ना त्यांच्यासारखं. म्हणजे पप्पा आणि आप्पांचं जरी पटत नसलं ना, तरी पप्पांना आप्पांची एक गोष्ट लय आवडते, ती म्हणजे त्यांचं बोलणं. म्हणजे मी त्यांना कधी भेटले नाही, पण त्यांचं बोलणं चांगलं कसं याचा मी नेहमी विचार करत असते. आणि आता तुझं बोलणं ऐकलं ना, त्यावरून मला त्यांचं बोलणं तुझ्यासारखं असेल असं मला वाटलं. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.